तर विलिनीकरणाबाबत अजितदादा आम्हाला कधीच बोलले नाहीत, राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विलिनीकरणाच्या चर्चेला काही अर्थ नाही असं देखील राजकुमार बडोलेंनी नाही, दादा कधी त्या बाबतीमध्ये बोलले नाही। आणि दादांचा एक स्वभाव होता की ते प्रत्येक गोष्ट आमदारांच्या बैठकीमध्ये सांगायचे, परंतु दादांनी अशी काही चर्चा केली नाही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं या चर्चेला काही अर्थ नाही आहे। वेगळी वेगळी नेते काहीतरी बोलत असतात, त्याच्यात काही अर्थ नाही आहे। तर कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही असं आनंद परांजपे यांनी म्हटलेलं आहे। 2023 मध्ये अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते असं परांजपेंनी म्हटलंय। विलिनीकरणाच्या चर्चांवर आनंद परांजपे यांनी हे वक्तव्य केलं। हा माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुःखद निधनानंतर ज्या पद्धतीची वक्तव्य येतात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। क्षणभर तरी विचार करा की या सगळ्या वक्तव्यांमुळे माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कुटुंबावर किती आघात किंवा किती वेदना त्यांना होत असतील। आणि कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची नाती नाही, तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता जो अजितदादांना दैवत समजत होता ते आमचे कुटुंब प्रमुख होते। तर रायगड जिल्हा परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा गटनेता ठरलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून मानसी दळवी यांची निवड करण्यात आली। मानसी दळवी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या। आता सरकारमध्ये एकत्र आहोत, त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकत्र आलंच पाहिजे। जनतेची सेवा करण्यासाठी जे काय सदस्य निवडून गेलेत त्या पद्धतीने सगळ्यांनीच एकत्र येऊन जनतेची प्रामाणिक सेवा केली पाहिजे। कारण शेवटी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्मबंध पुढे जायचं असेल तर जिल्हा परिषदेला सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेची सेवा केली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे। तर 10-5 लाखांचा फंड मागण्यापेक्षा 50% सबसिडी असलेल्या कोंबड्या बकऱ्या जनावरं मागा असं पंकजा मुंडेंनी महापशुधन एक्स्पोमध्ये म्हटलं आहे। महापशुधनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे। तरुण मुलांना विचार सांगते 50% सबसिडी आहे। 1 कोटी जर तुम्हाला खर्च असेल तर 50 लाख रुपये सबसिडी आहे। असला उद्योग आहे का कुठे 50% सबसिडीचा? काही ठिकाणी अजून जास्तीची सबसिडी मिळू शकते। 5-10 लाखाचे फंड मागण्यापेक्षा मला बकऱ्या मागा, गाई मागा, कोंबड्या मागा। आणि मी त्या अधिकाऱ्यांना सांगते की आमच्या कोंबड्या आणि बकऱ्यांचं पूर्ण रक्षण करा। आज रात्रीतून कोंबड्या आणि बकऱ्यांची संख्या कमी नाही झाली पाहिजे। खूप भूक लागली म्हणून गेले उचलून, तसलं काही करू नका। तर अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात अधिकाऱ्यांचा धक्कादायक कारनामा होता। अजितदादांकडील अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप करण्यात आलं। प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी हा गंभीर आरोप केला। अजितदादांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर केलेला असतानाही शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला। शिक्षक भरतीमध्ये यांना टीईटी लागू होत नाही, याच्यावर आरटी लागू होत नाही, म्हणजे आरटी मार्फत जे प्रवेश मिळतात ते लागू होत नाही। पदोन्नती जी असते त्या प्रक्रियेत सुद्धा यांना ते नियम लागू नाही आहेत। आणि काही हॉस्टेल असतात, ग्रांटेड हॉस्टेल असतील, लॅबोरेटरी असतील, शाळा महाविद्यालय जे असतील त्याचं नूतनीकरण असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा असतील त्यासाठी यांना कोट्यवधींचं अनुदान मिळतं। तर ह्या लोकांना एवढी लाज नाही की आपण 3-4 दिवस थांबावं, आठवडाभर थांबावं, 10 दिवस थांबावं, परंतु कोणाच्या परमिशनने आणि कोणाच्या आदेशानुसार हे प्रकरण झालेले यावर राज्यातील मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री सुनेत्राताई असतील, याच्यावर चौकशी होणं खूप गरजेचं आहे। आणि या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं खूप